एक गडी बाद, धावसंख्येत वाढ. आणि हा विपुलचा चांगला फटका. विपुल गोरे आपल्या संघाला सातत्याने एक सुंदर अशी बॅटिंग करून विजयाच्या दिशेने घेऊन चाललाय. आणि हा चांगला फटका, पण बॉल फिल्डरच्या हातात. 1 to go ना, 1 to go. 5 बॉल तर चांगले टाकलेले आहेत. आता बघू शेवटचा बॉल. हा जर चौकार आला तर मॅच गेली आणि विकेट आला तर मॅच आली. बघू काय होतंय. आणि काय नाही, सिंगल रन. प्रत्येक बॉल अखेरी समीकरण बदलत आहे. अजून विपुल धावसंख्या 8 रन. महेश वाघ यांच्या संघाची. महेश टायगर्स. महेश वाघ यांचं नावही वाघ आहे आणि त्याच्या टीमचंही टायगर आहे. आणि हा चांगला क्षेत्ररक्षण. विपुलने जी सातत्य दाखवलंय तो दाखवून देतोय की मी या गावावरती काय प्रकारचा विकेट खेळू शकतो. आणि हा हलका सवण्याचं काहीच गचा आणि काहीच चांगलं म्हणता येईल. रन तर जाऊन दिला नाहीये. महेश दादा आपला सूर गवसत नाहीये पण. आणि महेश दादा याची आत्महत्या. वैभवचा फिरती गोलंदाजी समोर महेश दादाला काय आपला ठाव ठिकाण सापडला नाही आणि त्याने आपला विकेट ठेवून बसलाय. आता फलंदाजीसाठी येतोय चेतन साळुंके. हा एक चांगला उत्तम फलंदाज आहे. चेतन, विपुल, मुन्ना, महेश दादा या सगळ्यांच्या चांगल्या खेळीमुळे हे अजून एकही सामना हरले नाहीये. हरले सॉरी, चुकी दुरुस्ती. हरले आणि चांगलेच हरलेत. सॉरी, माफ करा. चिन्मय, आनंद बिर्वे साहेब मला वाटतं हरले नाहीये एकही सामना. आणि हा चौकार, नशिबाची साथ आणि फलंदाज. बॅटीला बॉल लागला आणि नशिबाची साथ मिळाली आणि हा बॉल सीमारेषे पार. विपुल काय सांगू विपुल बद्दल. विपुल सातत्याने दाखवतोय. स्कोर 14. विपुलनी जे सातत्य दाखवलं आपल्या बॅटिंग मध्ये कमालीचं सातत्य आहे. आणि टॅप आणि 2 रन. दोन्ही विकेट खेळाडू आहेत. चेतन सारखा चपळ आणि विपुल सारखा चपळ खेळाडू म्हटल्यावरती या बॉलवरती 3 रन निघाले असते तर आपल्याला आश्चर्य नसतं वाटलं. ओव्हर 16. आणि मला सांगायला खरंच आनंद होतोय तर गोलू सारखा खेळाडू जरी तो बारीक दिसत असला तरी त्याची मूर्ती लहान आणि कीर्ती महान आहे. त्याने एकही चेंडू सोडला नाहीये. आणि हा खूप मोठा वाईट. प्रेशर काय असतं. प्रेशर हे असतं. प्रेशर चांगला खेळाडू समोर काढणारती बलाबलांच्या बॉल सुटत नाही. आणि हा दादाच्यातून सुटलेला आणि गोलू मी खरंच सांगितलं या खेळाडू बद्दल
जरा ह्याला पॉलिश केलं तर नक्कीच हा चांगला गेम खेळू शकतो. 19 2 बॉल 19 शेवटचे 4 चेंडू. श्रवण काय टाकेल विचार करतोय. 100 विचार डोक्यात चालू आहे. काय टाकू हाताला घाम आलाय, हसतोय पण टेन्शन आहे. काय टाकू आणि ही फिरकी टाकली. चांगला श्रवणचं कौतुक करताय सगळ्यांनी. टाळा वाजवला श्रवणसाठी. या प्रेशरमध्ये बॉलिंग टाकण्यामध्ये साधं काम नाही. खूप चांगल्या रीतीने बॉलिंग टाकलेली आहे. खरंच कौतुक करा या पोराचं. हो आता चूक झाली आहे. श्रवण ह्या क्रुशियल मोमेंटला चूक मान्य करू शकत नाही. चूक झाली आहे. 3 बॉल 22. आणि चपळाला दाखवली आहे. चेतन पुढे आला, पटकन अंगावर टाकला. चेतनला काही चांगला शॉट खेळता आला नाही. 4 बॉल अजून 2 बॉल टाकायचे आहेत. साक्षात देव आठवला असेल श्रवणला. काय करू विपुल सारखा स्फोटक खेळाडू समोर आहे तरी पण कौतुक करा. चांगले सगळे बॉल टाकलेत. सगळेच चांगले बॉल टाकलेत. क्या बात विपुलला रोखून ठेवलाय. विपुल आउट. मी सांगितलं होतं. खरंच श्रवणचं कौतुक. विपुल सारख्या खेळाडूला जो ओपनिंगला आला होता त्याला त्याने शेवटच्या वेळेला रोखून ठेवलंय. आता गदा आली आहे क्षेत्रावरती. 24 बॉल 24. जर ह्या बॉलला चौकार किंवा षटकार आला तर मॅच काहीशी एकतर्फी होऊ शकते. शक्यतेना वाव आहे. पण जर हा बॉल डॉट आला तर चेसिंग पण सोपी आहे. पण काय सांगणार, क्रिकेट आहे, प्रत्येक बॉलचं गणित आहे. चला चेतन ही मगापासून उभा आहे. चांगले फटकार मारतोय पण टीमेला असे बॉल काय घालू शकला नाहीये. आता संधी आहे. शेवटचा बॉल आहे. टेन्शन फ्री आहे. चला श्रवण बॉल टाक. मारला आणि अजिंक्यसारखा उत्तम खेळाडू असताना त्याच्यातून बॉल सुटेल का? नाही सुटू शकत. आणि हा एकच समाधान मानावं लागेल. महेश वाघ यांच्या संघाची धावसंख्या होते 25 आणि त्यांना अनिल दळवी यांच्या संघाला जिंकण्यासाठी आवश्यकता आहे 3-26. आता खूप उत्तम श्रवण चांगली बॉलिंग टाकली. या विपुल सारख्या खेळाडू समोर त्याला रोखून ठेवणं म्हणजे खूप चांगली गोलंदाजी. श्रवण इकडे 2 मिनिटं. श्रवण काय सांगितलं अजून अनुभव कसा होती? चांगला होता अनुभव. टेन्शन होतं विपुल सारखा खेळाडू समोर होता? नाही टेन्शन नव्हतं. धन्यवाद. टेन्शन नव्हतं असं म्हणताय पण आम्हाला चेहरा दिसत होतं. चला सामन्याला सुरुवात करा. पूर्ण 6 वर्षा सीपीएल मध्ये काहीच गडबडणारं समीकरण मला दिसतंय. ह्या सामना जर मी शक्यता सांगतोय शक्यता जर अनिल दळवी यांनी जिंकली तर त्यांना व्हेंटिलेटरवरती राहता येईल. अनिल दळवी यांच्या टीमला या सामन्या या ज्या प्रीमियर लीग मध्ये व्हेंटिलेटरवरती राहता येईल. कोणावरती तरी अवलंबून राहता येईल. पण जर त्यांनी हा सामना गमावला तर पुढच्या वर्षी त्यांनी या जोशात आणि या जोमात यावं. आणि आता महेश वाघ हेही तर महेश वाघ हे जर एक सामने हरले तर पण समीकरण बदलतील. आमची प्रेक्षकांची इच्छा आहे
समीकरण बदलायला हवेत काहीच वेगळं व्हायला हवं. चिन्मय मागे आहे आपला प्रतिनिधी वैभव. हात खोलावे लागतील. एक हाती मॅच जिंकवावी लागेल. वैभव सगळं श्रेय खांद्यावरती घ्यावं लागेल. जलवाद बघायचा आम्हाला. सामन्याला सुरुवात आणि हा वाईट चेंडू. सुरुवात चांगली आहे. अतिरिक्त धावाने सुरुवात होते सामन्याची. 0 बॉल 1 रन. आणि हा बॉल मैदानातच आहे. एक बॉल 2 रन. वाईट चेंडू. महेश दादा यांना काही लाईन अँड लेन सापडत नाहीये. नवीन बॉल असल्यामुळे कदाचित एक चेंडू 3 धाव. हलक्या हाताने मारलेला चेंडू. गौरव वाईट चेंडू. स्क्वेअर चेंडू. महेश दादा आता थोडीशी गचा असं बोलायचं म्हणतात त्यांच्या पूर्ण या टुर्नामेंट पैकी. आणि तगा फटका झालाय. अजिंक्य तंबूत परतलाय. पूर्ण अजिंक्यचा विकेट जाणं म्हणजे अनिल रवी यांना हा धक्का पचवावा लागेल. स्वतःच्या अंगावर घेऊन मॅच चालावी लागेल. गोलू एक उभरता सितारा. पण फक्त प्रेशर हँडल करायची ताकद असायला पाहिजे. शाबाश गोलू. आता 20 बॉल 30 रन पाहिजे. मोठा माथा गळायला लागलाय मैदानाचा. पण पुन्हा ते चुकीला माफी नाही. चूक कराल तर त्याला क्षमा केली जाणार नाही. डेट बॉल. हलक्या हाताने सुलतान मिळाले. नको ना. ओव्हर 8 रन. तुमचा खेळ खेळा. इंग्याचं त्यांच्या खेळाडूंना आव्हान आहे की तुमचा गेम खेळा. स्वतःचा गेम खेळा. खेळू नका. बॉक्स गोलूवरती सगळा प्रेशर आहे. प्रेशर कास्त प्रेशर. हे असतं प्रेशर. कास्त क्रिकेट हे असतं क्रिकेट. प्रत्येक बॉल महत्वाचा आहे. प्रत्येक रन महत्वाचा आहे. 8 रन. चला सामना सुरुवात करा. सामना थांबवू नका. सामना सुरुवात करा. चेतन साळुंखे यांनी गोलंदाजी घेतली आहे. ज्या गोलंदाजीवरती त्यांनी पहिल्या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅच म्हणून एक मेडल मिळाला होता. आज तो स्वतःच महेश दादा यांनी त्याच्यावरती दुरा दिलेली आहे. बघू चेतन साळुंखे आपल्या संघाची काय करतात. वैभव टू चेतन टू वैभव.
नो बॉल. मुन्ना मुन्ना पंचांना माहिती आहे बॉल कुठे पडलाय. कृपा करून वारंवार पंचांनी प्रेशर बनवू नका. सुंदर बॉल होता. जर थोडासा पुढे पडला असता पुन्हा तेच पडलं. जर तरची गोष्ट आहे. जमावला काय समजत नाही कसं करायचं काय करायचं आणि मारला आणि हातात जेल दिली. नऊ रन. आणि या 7 सामन्यामध्ये जर अनिल दळवी या टीमला जिवंत राहायचं असेल तर अनिल दळवी यांना स्वतःच्या खांद्यावरती मॅच घेऊन जावी लागेल. आणि हा मारला षटकार आणि हा गोलंदाज. चुकी केली आहे. चुकीची भरपाई झाली आहे आणि गोलू आऊट झालाय. आणि नटाव पंचांचा रेल्वे अंतिम राहील. कडक जीवदान भेटलंय. अनिल दळवी 1600 किलोमीटर. अनिल दळवी हे स्वतः एक मॅरेथॉन रनर आहेत. श्रवण करायचं होतं करू शकला असताच पण ठीक. 5 बॉल खूप चांगली अशी चेतनची बॉलिंग आहे. चांगला शॉट. किती बॉल किती पाहिजे आता. समीकरण बदललंय. पुन्हा 2 वरती गेल्यात. 12 बॉल 14 रन. पण अनिल दळवी याच्यात ताकद आहे. आम्ही बघितलंय आणि आम्ही अनुभवलंय. कुठली मॅच पुढे घेऊन जाऊ शकतात. त्याच्यामुळे अजून मॅच आहे जिवंत आहे. फक्त श्रवणची साथ हवी आहे. श्रवणची साथ हवी आहे. दादाची कमाल करायची आहे. बस एवढंच आहे. आणि विजय घेऊन जायचा आहे. विजय काय आहे तर विजय खेचून आणायचा आहे. विपुल सारखा अनुभवी बॉलर श्रवण उभरता सितारा पण बॅटर बॉल घेतोय. नाही जोरदार अपील होती. माहित आहे प्रत्येक विकेट महत्वाचा आहे. आणि चोर सुटलाय. चला वाईट वेरचेंडू. विपुलची मेहनत आहे पण श्रवण पोचलाय. जे प्रेशर श्रवणवरती होतं तेच प्रेशर आता विपुलवरती आहे. ते मगाशीच म्हटलं होतं हा खेळ वयाचा आहे अनुभवाचा आहे आणि अनुभव विपुलच्या पाठीच्या असला तरी श्रवणकडे एक जिद्द आहे.
शबाश श्रवण उघडता सितारा श्रवण जे प्रेशर विकवर श्रवणावरती होतं ते जरा ट्रान्सफर विकवर आलं बॉल चालाकी विपुल सारखा खेळाडू चालाकी करताना दिसणारच मी म्हटलं होतं का असतं प्रेशर हे असतं प्रेशर जे प्रेशर श्रवणवरती होतं ते आता विपुल वरती आहे आणि शबाश श्रवण शबाश श्रवण बॉल 8 रन हवे सामन्यात रंजक आलेली आहे 8 बॉल 8 रन पाहिजे श्रवणला चेअर करायला अख्खा कुटुंब उभं आहे मामा काका सगळे उभे आहेत आजोबा पण उभे आहेत काय क्लास आहे श्रवणचा फटकार कोणता क्लास आहे तेव्हा श्रवण मी बघतोय प्रत्येक प्रेक्षक श्रवणला सपोर्ट करतोय उभरता सितार आहे 1-2 गो 7 बॉल 7 रन हवे मॅच रंगली आहे दादाला अनुभवाची परिकाष्ठा करावीच लागेल आणि हा मारलेला चेतन चालुके त्या बॉलवरती साक्षात देवासारखं धाव आलाय जर ते तिकडे आले नसते तर ही मॅच आता फिरली असती 6 बॉल 4 रन आणि दादाकडे अनुभव आहे आम्ही बघितलंय दादा काय करू शकतो आणि दादाकडे बघून आम्ही क्रिकेट शिकलोय अनिल दादाला या ग्राउंडचा चप्पा चप्पा माहित आहे बॉल कुठे पडला तर कुठे जाऊ शकतो कुठे मारला तर काय होऊ शकतं त्यामुळे ही मॅच अजून जिवंत आहे कारण की दादा अजून उभा आहे अनुभवासमोर खेळतोय जिंकता जिंकता अनुभव जिंकतो बघूया ऑनलाईन कोण कोण बघतो ना आमचा विचार अमेरिकेपासून बघतो मी म्हटलं होतं आणि दादाला प्रत्येक ग्राउंडचा चप्पा चप्पा माहित आहे पट्टर मारला होता पण थोडा फसला जर हा बॉल सीमारेषेत पारच होता श्रवण दोन्ही यंग खेळाडू हलक्याकडे मारला चपाईची दाखवली आहे खूप झाली नाही शबाश श्रवण सुंदर अशी फलंदाजी तुझी काय खेळलायस खूप उत्तम केलंयस संघासाठी एक रनाचं योगदान दिलंयस जे तुझे अनुभव खेळाडू घेऊन करू शकलेले आहेत ते तू करून दाखवलंयस 4 बॉल 4 पार्थ त्याचा भाऊ उभा आहे बट्ट झोप आली आहे पार्थ चांगला मारलाय झाली असती चला 3 बॉल 3 रन अजून मॅच जिवंत आहे कारण की अनिल दलित क्रीज मध्ये उभे आहेत पार्थ झोप आली आहे सकाळ झाली आहे नशिबाची साथ आहे नशिबाची साथ आहे नशिबाची साथ आहे 2 बॉल 2 रन सगळा खेळ ह्या बॉल वरती आहे 2 बॉल 2 रन सगळा खेळ याच्यावरती आहे
मी सांगू इच्छितो कंपल्सरी चेस आहे मॅच ड्रॉ वगैरे काही नाही कंपल्सरी चेस करायचे तुम्हाला रन जो खेळ 4 वर खेळला तो ह्या बॉलला दाखवायचा आहे कारण की हा बॉल खूप महत्वाचा आहे श्रवण तुम्हाला कमाल दाखवायची आहे यश तुझा हा बॉल तुझ्या संघासाठी विजयाची मालिका करू शकतो यश तुला अनुभव आहे अशा मॅच काढायचा यश तुला अनुभव आहे अशा मॅच काढायचा त्यामुळे विपुल कृपा करून लवकर चालू करा थांबू नका मजा थांबली आहे आणि चूक झाली श्रवण शेवटच्या क्षणी चूक केलीस मी मगाशी म्हटलं होतं यशला अनुभव आहे अशा मॅच मध्ये अजून दादा आहे मी सांगू इच्छितो दळवी कुटुंबाच्या रक्तातच क्रिकेट आहे 1-2 मॅच आपण बघितली आहे आणि आज बहुतेक हाच अनुभव बघता येईल काही वर्षापूर्वी अनिल दळवी यांचे मोठे बंधू सुनील दळवी यांनी तुम्हाला कमाल दाखवली होती 1 बॉल 4 रन षटकार मारून आज तीच कमाल अनिल दळवी करतात का बघूया आणि समोर तोच चेतन आहे तीच समीकरण आहेत आम्ही अनिल दळवी यांची बॅटिंग बघितली अनुभवली आहे तो थरार अनुभवलाय तो आता दोन दशके अनुभवलाय आणि आता पुन्हा तोच थरार यश जिद्दी समोर अनुभव समोर जिद्द चुकलाय फटका चुकलाय आणि निराशा हाती लागली आहे चांगला खेळ खेळलात प्रेक्षकांना खूप चांगली अशी मॅच दाखवली त्याबद्दल अनिल दळवी यांच्या टीमचा खरंच मनपूर्वक आभार क्रिकेटमध्ये हार जीत असते एक संघ जिंकत असतो एक संघ हारत असतो पण तुम्ही या प्रेक्षकांना जो अनुभव दिलात त्यामुळे खरंच तुमचे आभार आपला क्रिकेट मोठा झाला पाहिजे क्रिकेट वाढला पाहिजे क्रिकेट खेळला गेला पाहिजे आभार चला